नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7th स्टँडर्डमधील 7 नंबरचा जो लेसन आहे द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन बघूया. कॅन यू टेल नेम द फॉलोइंग. तर फर्स्ट क्वेश्चन आहे अ काउन्सिल विथ 8 डिपार्टमेंट्स. तर जे काउन्सिल होतं 8 डिपार्टमेंटचं त्याला काय म्हणतात, तर असा क्वेश्चन आहे. तर अष्टप्रधान मंडळ 8 डिपार्टमेंट्स जे आहे त्याला अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. सेकंड आहे बहरजी नाईक वॉज द हेड ऑफ द डिपार्टमेंट. तर इंटेलिजंट डिपार्टमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बहरजी नाईक वॉज द हेड ऑफ दिस डिपार्टमेंट. इंटेलिजंट डिपार्टमेंटचे हेड बहरजी नाईक. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे द सी फोर्ट बिल्ड बाय महाराज नियर मालवण. तर सिंधुदुर्ग आहे हा सी फोर्ट आहे, मालवणजवळ शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे ही लुक्ड आफ्टर द वॉर मटेरियल ऑन द फोर्ट. तर कारखानीस हे ॲन्सर आहे आणि ते तुम्हाला राईट करायचं आहे. ही लुक्ड आफ्टर द वॉर मटेरियल्स ऑन द फोर्ट. तर ॲन्सर आहे कारखानीस. फिफ्थ नंबरचं क्वेश्चन आहे ही वॉज इंटरेस्ट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑर्गनायझिंग द लँड रेव्हेन्यू सिस्टम बाय शिवाजी महाराज. तर अण्णाजी दत्तो. तर विद्यार्थी मित्रांनो, 6 नंबरचं क्वेश्चन आहे द हायेस्ट ऑफिसर इन द क्लेव्हरी. तर या ठिकाणी सरनोबत. 7th नंबरचं क्वेश्चन द हायेस्ट ऑफिसर इन द आर्मी सरनोबत. त्यानंतर 8 नंबर आहे चीफ नेव्हल कमांडर्स ऑफ शिवाजी महाराज. तर मयंक भंडारी हे चीफ नेव्हल कमांडर्स होते. त्यानंतर 9th नंबरचं क्वेश्चन आहे द सी फोर्ट्स बिल्ड बाय शिवाजी महाराज टू काउंटर द सिद्धी पॉवर. तर या ठिकाणी पद्मदुर्ग हा सी फोर्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द टेबल मिलिटरी ऑर्गनायझेशन. तर मिलिटरी ऑर्गनायझेशन या ठिकाणी दिलेले आहे आणि हा चार्ट कंप्लीट करून दिलेला आहे. तर बघा आर्मी त्या ठिकाणी हवालदार, जुमलेदार आणि केव्हरली. तर या ठिकाणी शिलेदार आणि बारगीर. नेक्स्ट क्वेश्चन बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर या ठिकाणी टेबल दिलेला आहे नेम ऑफ द मिनिस्टर, डिझायग्नेशन, त्यानंतर वर्क. तर या ठिकाणी फर्स्ट दिलेला आहे मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान ॲडमिनिस्ट्रेशन. सेकंड आहे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार अमात्य कीपिंग अकाउंट बघत होते ते. त्यानंतर अण्णाजी दत्तो सचिव होते रॉयल इडिक्ट. त्यानंतर दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री रॉयल करस्पॉन्डन्स. नेक्स्ट आहे 5th नंबरचं हंबीरराव मोहिते सेनापती आर्मी अँड डिफेन्स. त्यानंतर 6 आहे रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत फॉरेन रिलेशन्स. 7th नंबर आहे निराजी रावजी न्यायाधीश डिस्पेन्सिंग ऑफ जस्टिस. त्यानंतर 8 नंबर आहे मोरेश्वर पंडितराव रिलिजियस मॅटर्स. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे 4th नंबरचा कम्प्लीट द फॉलोइंग डायग्रॅम्स. तर या ठिकाणी डायग्रॅम जो आहे तो कम्प्लीट करून दिलेला आहे. फेमस सरनोबत ऑफ केव्हलरी. तर या ठिकाणी दिलेला आहे नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते. नेक्स्ट बघा तर 5th नंबरचा क्वेश्चन आहे लेट्स राईट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट वॉज द वॉर्निंग गिव टू द रेव्हेन्यू ऑफिसर बाय अण्णाजी दत्तो. तर अण्णाजी दत्तो यांनी रेव्हेन्यू ऑफिसरला कोणती वॉर्निंग दिली. तर या ठिकाणी डिटेलमध्ये क्वेश्चन राईट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, केअरफुली राईट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ डीड शिवाजी महाराज इनकरेज ॲग्रिकल्चर.
तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे याचं सुद्धा आन्सर तुम्हाला राईट करून दिलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे राईट अबाउट द केव्हलरी ऑफ शिवाजी महाराज. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर 6 नंबरचं क्वेश्चन आहे गिव रिझन्स. तर या ठिकाणी क्वेश्चन आहे शिवाजी महाराज एस्टॅब्लिश अ काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर. तर हा जो क्वेश्चन आहे त्याचं रिझन तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर बघा, शिवाजी महाराज वॉन्टेड स्मूथ मॅनेजमेंट ऑफ द अफियर्स ऑफ द स्वराज. स्वराज्याचं जे कार्यभार आहे किंवा कारभार आहे स्मूथपणे चालण्यासाठी शिवाजी महाराजांनी हे जे ॲडमिनिस्ट्रेशन स्थापन केलं. ही ऑल्सो वॉन्टेड टू एन्श्युअर्स वेलफेअर ऑफ पीपल बाय हॅव्हिंग एफिशिएंट ॲडमिनिस्ट्रेशन. आणि लोकांचं कल्याण व्हावं अशा प्रकारे त्यांनी यासाठी जे अष्टप्रधान मंडळाची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर 2nd नंबर क्वेश्चन आहे शिवाजी महाराज राईज अ नेव्ही. तर शिवाजी महाराजांनी जी नेव्ही होती ती स्थापन केली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द पोर्तुगीज ऑफ गोवा अँड सिद्धीज जंजिरा अँड द ब्रिटिश फॅक्टरीज ऑफ सुरत अँड द राजापूर क्रिएटेड obstacles in the work of expanding the Swaraj on the west coast. It was necessary to curb their activities and protect the west coast. Next question आहे 3rd नंबरचा. The Forts war of great importance in the medieval age. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा राईट करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो ते व्यवस्थित तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट 4th नंबरचा क्वेश्चन आहे शिवाजी महाराज लिव्ड अ हेवी ड्युटी ऑन साल्ट. तर या ठिकाणी हा क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही राईट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा राईट अबाउट इट ओन युअर वर्ड्स. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे शॉर्ट नोट्सची. तर अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अष्टप्रधान मंडळ was the 8 minister appointed by Shivaji Maharaj at the time of his coronation. The administrations was divided into 8 departments, with each department head. Maharaj alone had power to appoint the revenue, the minister. They were answerable to Maharaj for the administrations of their respective department. They were selected on the basis of the merits and achievements. Next question शिवाजी महाराज पॉलिसी रिगार्डिंग ॲग्रिकल्चर. तर ॲग्रिकल्चर संदर्भामध्ये शिवाजी महाराजांची कोणती पॉलिसी होती हे तुम्हाला डिटेलमध्ये राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराज रूलर कॉन्सर्न्ड अबाउट द वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट्स. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हे डिटेलमध्ये राईट करून दिलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज तो क्वेश्चन तुम्ही राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन एंडेड क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यामध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट डू यू नो अबाउट द प्रेझेंट डे इंडियन आर्म फोर्स. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथे डिटेलमध्ये राईट करून दिलेला आहे. द प्रेझेंट डे इंडियन आर्म फोर्स कन्सिस्ट ऑफ आर्मी, नेव्ही अँड एअर फोर्स. द हेड ऑफ द इंडियन आर्मी इज नोन ॲज द जनरल. The head of the Indian Navy is known as the Admiral. The head of the Indian Air Force is known as the Air Chief Marshal. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 7th नंबरचा जो लेसन आहे द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण कव्हर केले आहे. विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंगमध्ये एखाद्या ठिकाणी जर काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक्समधून राईट करायचे आहे, व्यवस्थित बघून राईट करायचे आहे आणि कुठल्याही प्रकारचं चुका होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.